हाय गाईज, तर मी आज मेंदूवडे बनवणार आहे. तर बघू शकता, हे मी उडदाची डाळ भिजत घातलेली आहेत. आणि पहिली गोष्ट तुम्हाला मी अगोदर पण मेंदूवडा बनवलेला दाखवले. आणि हे मुगाची डाळ आणि तुरीची डाळ हे मिक्स करून मी शिजवून घेतलेली आहे. तर ह्याला आता मी बारीक वाटण करून घेणार आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये तर आपण एकदम चिकट ही डाळ असते, त्यामुळे पाण्याचा न वापर करता ह्याला चांगलेसं आपण बारीक पिसून घेऊया, न पाणी टाकता. तर मी आता पिसून घेते, तर तुम्हाला दाखवते. तर ह्याचं हे पाणी आहे. तुम्ही बघू शकता. तर आपण एक चमचा घेऊया. तर हे बघा, असं वाटण झालेलं आहे. तर आता आपण ह्याला काढून घेऊया एका भांड्यामध्ये. त्याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ पण यूज करूया आणि 5-10 मिनिटं ह्याला चांगली फुगायला ठेवूया डाळीला, म्हणजे हे बनवलेलं मिश्रण. तर हे बघू शकता, बिना पाण्याचं झालेलं हे मेंदूवड्याचं मिश्रण. तुम्ही बघू शकता. आता मी हाताने काढून घेते. मी जरा हाताचा वापर करते, कारण चमचनी काही जास्त निघत नाहीये, म्हणून आता हाताचा वापर करते. तर हे बघा, तर हे झालेलं आहे आपलं वाटण. आता ह्याच्यात चवीपुरतं मीठ यूज करूया, टाकूया. मग आपण नारळाची चटणी आणि सांबाराची तयारी करूया. तर हे बघू शकता तुम्ही. तर मी लसूण एवढा घेतलाय. तुम्हाला जेवढा लसूण पाहिजे तेवढा घेऊ शकता. तर मी एवढा घेतलाय सर्व. तर तुम्हाला जेवढ्या तुमच्या अंदाजे घ्यायचा आहे तेवढा घेऊ शकता. तर मी ह्याच्यामध्ये आता पाणी टाकते आणि ह्याला चांगलं पिसून घेते आता बारीकसं. आणि आपण ह्याला राईच्या ह्याने पण फोडणीने तडका देऊ शकतो. तयारी करून ठेवलेला आहे. तर हा झाला आपला हिरवा मसाल्यासारखा नारळाची चटणी, म्हणजे ओल्या खोबऱ्या आणि नाहीतर सुका खोबऱ्याची. तर मी याला आता चांगलं धुवून घेतलेलं टोप आहे, तर त्यामध्ये मी ठेवत आहे आता. आणि आपण ह्याची कढीपत्त्याची आणि तेलाची तडका देऊ शकतो, जर आपल्याकडे मोहरी आणि कढीपत्ता असेल तर. पण माझ्याकडे दोन्ही पण नाही आहे, मी असंच बनवणार आहे. तर सॉरी, जेव्हा आपण असतं तेव्हा मी विसरले आणायला, म्हणजे. तर तुम्ही बघू शकता. तर हे बघा, माझी अशी पण छान लागते. तसं कढीपत्ता तर मुलं काही जास्त खात नाहीत, त्यामुळे आपण नाही टाकला तरी चालतं, पण तडक्यामुळे अजून स्वाद लागतो. तर मी आता जिरं टाकलंय म्हणून मी मोहरी नाही यूज करत आहे. तर मी साध्या पद्धतीनं करते, जसं आपल्याला घरामध्ये सामान असेल अवेलेबल तसं. तर हे बघा, बघू शकता. तर ही माझी झालेली चटणी आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मीठ आणि थोडंसं तेल गरम करून टाकूया, म्हणजे तडका देऊ. तर ह्याला मी एका साईडला झाकून ठेवते. तर आपण ह्याला तडका देताना नंतर बघूया. आणि हे बघा, मी दळलेलं होतं, ते फुगायला ठेवलं होतं हे उडदाची डाळ. तर हे बघू शकता कशी झाली आहे. तर असं चिकट. तर ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकूया आता चवीपुरतं.
तर आपल्या अंदाजे टाकायचे. आणि ह्या चटणीमध्ये पण मी टाकते, नाही तर मी विसरून जाईन. तर मी एवढं टाकलं. तर आपण ह्याला झाकून ठेवूया. आता ह्याला मिठाची गरज नाही. तर आता ह्याला आता मी एक जीव करून घेते बघा. तर ह्याला आपण एक जीव चांगलं असं करून घेऊया आणि अजून 5 मिनिटं फुगायला ठेवूया. तोपर्यंत आपण सांबर हे बघा डाळ मी केलेली होती, ते आपण सांबर बनवूया आता. सांडलं होतं आता. चला गाईस, आता मी सांबारची तयारी करते. एका साईडला आपण ह्याला 5 मिनिटं फुगायला ठेवूया. तर सांबारची तयारी करूया आपण. ह्याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकायची आणि थोडीशी कोथिंबीर टाकूया. नाही टाकली तरी चालेल, कारण आपल्याला हिरव्या मसाल्यात आहे. तर हे बघा, टोमॅटो आणि हे डाळ अशी चांगली गाळ झालेली आहे. तर आपण सांबर मसाला आणलेला आहे. हा बघू शकता, हा सांबर मसाला यूज करायचा आहे. तर ह्याच्यामध्ये शेवग्याची शेंग पण आहे आणि इथं वांगी आहेत, पण मी ह्याच्यामध्ये फक्त डाळ आणि टोमॅटोचा वापर केला आहे. तर हे माझं साध्या सिंपल पद्धतीचं सांबर आहे. आपण अशा पद्धतीने पण सांबर बनवू शकतो आणि अशा पद्धतीने पण बनवू शकतो. तर मी माझ्या पद्धतीने बनवते. चला आता आपण करायला घेऊया. तर मी ह्याला आता साईडला काढून घेते. तर आपल्याला ह्या टोपात बनवायचंय छोटंसं. हा जुना टोप आहे, त्यामुळे अशी भांडी आहेत माझी दिसतात. तर आता मी तेल आहे त्याच्यामध्ये हे करते, ऍड करते. तर मी एवढं तेल यूज करते सांबारासाठी. तर मला जास्त त्याचा वापर काय करायचा नाही, सिंपल पद्धतीने मला सांबार बनवायचे, त्यामुळे मी जास्त काय लोड नाही घेते. तर तुम्ही बघू शकता, आता आम्ही लाल मिरची पावडर आमच्याकडे नसते, तर आम्ही घाटी मसाल्याचा वापर करतो. तर हे गरम होते तेल. तर ह्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकूया. ह्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकूया. तर हे बघा, थोडीशी आपण हळद टाकलेली आहे. तर हे सिंपल पद्धतीचं माझं सांबर आहे. तर हे थोडी खाली लागली होती म्हणून हे काळं काळं आहे. तर आपण हे साईडला काढूया. हे साईडला काढून घेऊया आपण. तर गाईज बघू शकता, आता मी ह्याच्यामध्ये तेल गरम झाले, तर मी बारीक गॅस करते. तर थोडीशी मिरची पावडर यूज करते आपल्याला लाल रंग दिसण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता. तर आमच्या ह्याच्यामध्ये सगळं हे आहे, लसूण आहे, कांदा आहे, त्यामुळे मला फोडणीला द्यायची गरज नाही वाटत आहे. तर हे बघा, मी सांबर मसाला यूज करते आता. तर ह्याचा वास छान येतोय, हे बघू शकता. तर आपण आता ह्यावाले डाळ ह्याच्यामध्ये ऍड करूया. हे करपलेलं आहे, खाली जळालेलं आहे, म्हणून मी वापर नाही करत आहे. हे बघू शकता. तर ह्याला चांगला रंग येईल आता.
त्यामुळे चांगला रंग येण्यासाठी आपण थोडंसं ह्याला शिजवून घेऊया. तर आपण थोडंसं ह्याच्यामध्ये ॲड करूया पाणी, कारण आपल्याला घट्ट नाही पाहिजे सांबार. तर थोडंसं आपण ह्याच्यामध्ये पाणी ॲड करूया. तर हे काळं काळं आहे ते चटणीचं आहे, तर तुम्हाला असं वेगळं वाटेल. हे बघू शकता, हे काळं काळं आहे ते चटणीचं आहे. तर मी आता ह्याच्यात चवीपुरतं मीठ टाकते. ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ झालं वापर करून. तर ह्याला आता चांगलं बारीक गॅसवरती आपण 5 या 10 मिनिटं शिजवून घेऊया चांगलं, म्हणजे ह्याला कलर पण येईल. तर ह्याला झाकू. हे बघा गाईज, तर हे पीठ बघा फुगलेलं आहे चांगलं. एकजीव करते आता मी. आणि तेल बघा गरम करायला ठेवलेलं आहे. तर आपण मेंदूवडा बनवणार आहोत. तर आकार काय माहीत कसा येतोय, तरी पण बनवायचा प्रयत्न मी करते. तर ही मी गाळण घेतलेली आहे. तर ह्याच्यामध्ये तेल सोडते, तेल लावून घेते. तर आपण ह्याला चांगलं तेल लावून घेऊया, म्हणजे आपले मेंदूवडे चिकटणार नाही. तर ही गाळण मी आता जास्त वापरत नाही, पण आपण मेंदूवड्याला वापरूया. मी गाळण आता काढलेले आहे. तर हे आता एकजीव करून घेतलेलं होतं मी. आता हा चमच मी साईडला काढून घेते, याच्यातलं पीठ हे करून. तर तुम्ही बघू शकता. आणि थोडंसं मी पाणी पण घेतलंय, जर आपल्याला चिकट लागलं तर आपण पाण्याचा पण वापर करू शकतो. तर आपलं तेल गरम होते तोपर्यंत हा मेंदूवडा पीठ आहे त्या गाळणीवरती ठेवूया आकार देण्यासाठी. काय माहीत, प्रयत्न तर करते मी, कसा बनतोय बघूया. तर आपण छोटे छोटेच करायला घेऊया पहिले. तर ह्याला मध्ये मी होल करते, दिसतंय की नाही माहीत नाही गाईस तुम्हाला. आणि हे बघा, तर मी सोडला याच्यामध्ये एक हे मेंदूवडा. तर मी आता परत करायला घेते दुसरा. तर असं सर्व मी असं करून घेणार आहे, सर्व मेंदूवडे. तर बघूया, आपण प्रयत्न तर करतोय, तर कसं बनतात ते बघू शकता गाईस. तर हा दुसरा पण झाला माझा सोडून. तर हमेशा आपल्याला जर पाणी पाहिजे असेल तर पाण्याचा थोडासा वापर करूया हाताला लावायला, का तर चिकट आहे हे पीठ म्हणून. तर हे बघू शकता, हे परत तिसरा घेतलाय मी मेंदूवडा बनवायला. तर ह्याला पण परत होल पाडून घेते आणि हे परत सोडते बघा, हळूच एकदम हलक्या हाताने. तर हे चौथा घेतला मी. तर आपण असं पूर्ण कडे भरून घेऊया आता आणि मस्त फ्राय करून घेऊया लालसर, कारण आतनं पण आपल्याला चांगला लालसर झाला पाहिजे आणि शिजला पाहिजे. तर हे बघू शकता, ह्याला पण मी सोडते. तर मी असे सर्व आता मेंदूवडे बनवायला घेते आणि झाले की रेडी झाले की तुम्हाला दाखवते आणि कसे वाटतात कमेंट्समध्ये सांगा. आणि माझे तुम्हाला सांबर झालेलं आहे, माझं सांबर पण बनवून, ते तुम्हाला सांबर पण मी दाखवते. तर तुम्ही बघू शकता गाईस. तोपर्यंत आपलं हे फ्राय होते. तर आपण गोल्डन याने करूया, हे लालसर.
आणि हे बघू शकता तुम्ही, माझं सांबर बघू शकता कसं झालेलं आहे. तर हे मी वाटीमध्ये सर्व करून दाखवेन तुम्हाला, तेव्हा तुम्हाला दिसेल कसं आहे ते. कारण आता सध्या तर ते मी कढईमध्ये सॉरी टोपामध्ये असल्यामुळे काही एवढं समजत नसेल तुम्हाला, पण मी जेव्हा सर्व करीन तेव्हा तुम्हाला दाखव. हे बघा गाईज, तर आपण तळतोय. हे बघा गोल्डन गोल्डन व्हायला लागले. ते बघू शकता. तर ह्याला चांगला आपण अजून लालसर करूया. तर तुम्हाला दाखवते मी. तर ह्याला मी फ्राय करते अजून. हे बघा गाईज, माझा मेंदू वडा बनवून झालेला आहे. मेंदू वड्याची रेसिपी तर तुम्ही बघू शकता. आणि आपण ही नारळाची चटणी केलेली आहे आणि हे सांबर. ते मी सर्व करते आणि तुम्हाला दाखवते गाईज कशी वाटते डिश माझी. बघा, तर बघू शकता गाईज, तर मी सर्व केलेला आहे. ही चटणी आहे, सांबर आहे आणि हे मेंदू वडा. तर कशी वाटते कमेंट्समध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा. तर आम्ही आता सर्व करून खाणार आहोत. तर तुम्ही पण खायला या. चला, पण भेटूया नेक्स्ट टाईमला दुसऱ्या. माझी रेसिपी झालेली आहे रेडी. कशी वाटते कमेंट्समध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, सिंपल पद्धतीची माझी ही रेसिपी.